नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. बल्लारपूर येथील नवनिर्मित बस स्थानकाचे छत गळताना अनेकांनी पाहिले आणि त्याची चर्चाही झाली. त्यानंतर आता सिरोंचा येथील बस स्थानकाचे लोकार्पण होण्यापूर्वीच गळायला लागल्याने नेमके असे कोणते कंत्राटदार शासनाने नेमले ज्यांचे काम इतके निकृष्ट असून त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशी चर्चा जनसामान्यात रंगली आहे. विशेष म्हणजे सिरोंचा बस स्थानकाकरिता कोट्यावधी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या मागील दुर्दैव काय असते याचा प्रत्यय आता समाज माध्यमावर आलेल्या व्हिडिओमधून दिसायला लागला. दारिद्र्यात जगणारे कुटुंब आणि अशातच त्यांचा बैल वीज पडून मरून पावला. दुसरा बैल घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही, त्यामुळे नांगरणी करताना एका बाजूला एक बैल तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पत्नीला झुंपवावे लागल्याने शेतकऱ्यांची दैनावस्था प्रकर्षाने समोर आली आहे. सिरोंचा तालुक्यात विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून मागील 24 तासात सिरोंचा शहरासह 39 ग्रामपंचायत अंधारात होत्या. आलापल्ली येथून ओव्हरहेड विजेची लाईन असल्याने वारंवार त्यात बिघाड होतो आणि याचा भुर्दंड सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना भोगावाच लागतो. त्यातल्या त्यात महावितरणचे कर्मचारी नागरिकांची अर्ध्या तासात लाईट येईल म्हणून बोळवण करतात. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. चामोर्शी शहरात एका 7 वर्षीय चिमुरडीवर 27 वर्षीय युवकाने बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रज्वल उर्फ नारू सदाशिव भांडेकर असे नराधामाचे नाव असून पेंटिंगचे काम फिर्यादीच्या घरात सुरू असताना त्याने स्लॅबवर जाऊन चिमुरडीला आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होता. वरोरा शहरात एमडी ड्रग्ज बाळगताना शिंदे सेनेचा परिवहन विभागाचा जिल्हा प्रमुख पोलिसांच्या हाती लागला असून या घटनेमुळे वरोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. वरोरा शहरात अंमली पदार्थांचा वापर किती मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढला याची साक्ष ही घटना देते. आरोपीच्या कारमधील स्टेपनीमध्ये तब्बल 5.10 ग्रॅम एमडी ड्रग्ज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या कारची झडती घेतली असल्यास तेथे एमडी हे अंमली पदार्थ सापडले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापूर्वी उन्हाळ्यात उष्णतेच्या काहिलीने सर्वत्र जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे आणि अशातच विदर्भात तापमान प्रचंड असल्याने शाळेची घंटा आता 22 जूनलाच वाजणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. विदर्भात तापमान वाढीमुळे आणि उष्माघाताने अनेकांचे बळी गेले. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने काळजी घेत 22 जूनला शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. वणी तालुक्यात पुन्हा एकदा गोवंश तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला असून मोहर्ली शिवारात पोलिसांनी कारवाई करत 2 गोवंशाची तस्करांच्या ताब्यातून सुटका केली आहे. या प्रकरणात 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि एकूण 2,65,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी 8 जून रोजी मध्यरात्री केली. सिंदेवाही तालुक्यातील शिरकाळ येथील मामा तलावाचे बांधकाम करत असलेल्या कंत्राटदाराच्या फॉर्च्युनर गाडीतून 1 लाख रुपये तेथील मशीन ऑपरेटरने उडवल्याची घटना काल उघडकीस आली. चंद्रपूर येथील ठेकेदार इंद्रकुमार महाजन उके आपल्या कामाची पाहणी करण्याकरिता शिरकाळ येथे गेले आणि भूक लागली म्हणून त्यांनी मशीन ऑपरेटरला गाडीतून जेवणाचा डब्बा आणण्यास सांगितले. ऑपरेटरने डब्बा तर आणून दिला, मात्र चाबी स्वतःकडेच ठेवली आणि गाडीतील 1 लाख रुपये घेऊन पसार झाला. भंडारा शहरात एका अल्पवयीन मुलीला फसवून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली असून यातील 2 विधी संघर्ष बालक आहेत. मुलींना फसवून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढून व्हायरल करण्याच्या अनेक घटना उघडकीस येत असून पालकांनी आणि विशेषतः मुलींनी यात सावधानता बाळगण्याची अत्यंत गरज असल्याची माहिती पोलीस विभागातर्फे देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मार्की गावाजवळ एका ढाबा चालकाची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. मृतक आझाद उदकवार हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते आणि नेहमीप्रमाणे ते ढाबा बंद करून तिथेच झोपले असेल असा घरच्यांचा समज झाला. परंतु ते सकाळी घरी न परतल्याने जेव्हा घटनास्थळी गेले तेव्हा त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या हत्येमागील कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.